दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरुचे नाम स्मरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरुचे नाम स्मरा दत्त गुरुचे नाम स्मरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा करणे ते हेची करा नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता करणे तेची करा करणे तेची करा करणे तेची करा करणे तेची नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य हे एक शुद्ध पुण्य हे एक शुद्ध पुण्यातेक शुद्ध पुण्यातेक शुद्ध पुण्यातेक शुद्ध पुण्यातेक शरणागता देव राखे शरणागता देव राखे शरणागता देव राखे शरणागता देव राखे हे विघ्नाचे हे रावा हे विघ्नाचे रावा हे विघ्नाचे हे रावा हे विघ्नाचे हे रावा हे विघ्नाचे जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य हे एक शुद्ध पुण्य हे एक शुद्ध पुण्यातेक शुद्ध पुण्यातेक शुद्ध पुण्यातेक तुका म्हणे लीन व्हावे तुका म्हणे शरण जावे तुका म्हणे लीन व्हावे ते वर्मा कळे भाव ते वर्मा कळे भाव ते वर्मा कळे भाव ते वर्मा कळे भाव हे वर्म कळे भाव ते वर्म हे जयामध्ये नारायण हे जयामध्ये
वा 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 तालकरी वा करणे ते हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा
देव राखे एरा वाखे विघ्नाचे तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर महे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक रंगा येई वो येई 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 रंगा येई वो विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई रंगा येई वो येई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पायरीशे सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या करणे ते हे चिकरा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक संप्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत मान्य संत देवमान्य संत लोकमान्य संत संत हृदय सम्राट वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा भक्तीचा मळा प्रेमाचा जिव्हाळा आणि चैतन्याची चितकळा असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्या संतांच्या अभंगवाणीला किंबहुना सूर्याची प्रखरता
चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, अग्नीची दिव्यता, नदीची सुचितता आणि मातेची वात्सल्यता लाभली. असे असणारे संत श्रेष्ठ, देवमान्य संत, लोकमान्य संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आज पाहायला गेलं तर निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे. हा उत्सव एवढ्या थाटामाटात आनंदात चालू आहे. लाख पालेकर, तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहिले, आल्या आल्या सगळ्या लोकांचा आनंद पाहिला, आल्या आल्या महाराजांचं स्वागत ज्या तन्मयतेने, ज्या आनंदाने आपली सगळी इथली मंडळी करतात, आल्या आल्या आपल्या परिसराचं निरीक्षण केलं. ज्याप्रमाणे आत्ताच काही महिन्यापूर्वी आपली दिवाळी झाली, पण आपल्या या सभा मंडपामध्ये लागलेल्या या रंगबिरंगी लाइटिंग, आपल्या सगळ्यांच्या दारामधले दिवे पाहिले आणि मला असं म्हणावं असं वाटतंय की लाख पालेकर, खरी दिवाळी ती नव्हती, खरी दिवाळी तर ही आहे जी लाख पालेकर आज साजरी करतायत. कारण आमच्या संतांनीच म्हटलंय, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. एवढं आनंदाचं वातावरण, हा उत्सव जेवढ्या थाटामाटात चाललाय, उत्सव तर आहेच, पण आनंद याचा मोठा आहे की लाख पालेकरांचा उत्साह मोठा आहे. उत्साह पाहिजे. उत्सव तर सगळे साजरा करतात, पण आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या धकाधकीच्या जीवनामधून ही सगळी मंडळी शहरापासून आपल्या या खेड्याकडे ओढत असतात. कुठून तरी या धकाधकीच्या जीवनातून परमार्थ करता वेळ भेटावा, कुठंतरी भगवंताच्या सानिध्यात आमचं आयुष्य जावं. या कीर्तनामध्ये प्रत्येक वारकरी मंडळींचा, प्रत्येक श्रद्धाळू लोकांचा एकच मनामध्ये शुद्ध हेतू आहे की आमची सेवा त्या भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचावी. पाहायला गेलं तर आपल्या श्री भगवान दत्तात्रयाचं मंदिर आहे. त्रिमूर्ती पाहिली, एक ती मूर्ती पाहताना चेहऱ्यावरती एक वेगळं समाधान. त्या मंदिरामध्ये पाऊल टाकलं, महाराज खरं सांगते, मंदिरामध्ये पाऊल टाकलं की तिथं ती स्पंदन जाणवतात. तिथं तो भगवंताचा वास, तिथला तो जो ओरा आहे, ज्या पॉझिटिव्ह वाइब्स आहेत त्या ठिकाणी जाणवतात. कधीतरी जावं, कधीतरी त्या सभा मंडपात बसावं, कधीतरी भगवंताचं चैतन्य अनुभवता यावं याचा प्रयत्न करावा. कारण आपण सुद्धा आज इथं कीर्तनामध्ये बसलोय ना, पण कीर्तनामध्ये आपण एकटे नाहीत. इथं आपल्या सोबत जेथे कीर्तनाची शोभा तेथे पांडुरंग उभा. म्हणून श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे. या न्यायानं आजचा हा सोहळा अगदी थाटामाटात चालू आहे. आपल्या कार्यक्रमाचा दिवस पहिलाच आहे. पहिला दिवस असून सुद्धा सगळी मंडळी उत्सुकतेने वाट पाहत होते. उत्सुकता, बरेच यामधले चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. पायी वारीमध्ये आमची सगळ्यांची भेट झालेली आहे. तुमच्या भागामध्ये या ठिकाणी प्रवास करत असताना अत्यंत माझ्यावरती ज्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असे असणारे आमचे बाबा दिगंबर बाबा आहेत, आमचे आदरणीय मंगेश महाराज आहेत, बरीच मंडळी, मी शेवटी नाव घेईलच, बरीच ओळखीची मंडळी आहेत. सगळी मंडळी यांचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या पाठीमाग, म्हणून हा या ठिकाणी कार्यक्रमाला यायचा योग. गेले मला वाटते बाबा 4 वर्ष झालं मी या भागात निश्चितच आहे. आणि दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी आपल्या महाड रायगड जिल्ह्यामध्ये माझी कीर्तन सेवा गेले 4-5 वर्ष आहे. आणि एक आनंद या ठिकाणी येण्याचा योग आणि एक वेगळं सुख लाभतं. कारण बघा ना, उत्सव मोठा साजरा करतोय आपण, इथं कलाकारांची पण कोणतीच कमी नाही. एवढा मोठा उत्सव साजरा करतोय, इथं प्रत्येक जण कलाकार मंडळी आहे. कोणी कीर्तनकार आहे, कोणी गायनाचार्य आहे, कोणी मृदंगाचार्य आहे. एवढी सगळी कलाकार मंडळी बघा. मृदंग सुद्धा किती लागलेत?
लाखपालेकर, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? हा बोला. मृदंग किती आहेत? 2 आहेत. तसं 2 मृदंग मणी एकत्र येत खरंय बरं का? यांना एकत्र आणायला महाराज ते म्हणतात ना, 2 कुत्री, 2 शास्त्री, 2 आवा, 2 जावा हे कधीच एकत्र येत नाही. पण हे एकत्र आलेत. ही कलाकार मंडळी, गायनाचार्य मंडळी जी उभा आहेत गायनाचार्य गायन करण्याकरता, हे सुद्धा महाराज, हा बाबा असेल तर तो बाबा येत नाही, तो असेल तर हा येत नाही. एखाद्याला म्हटलं ना, एखाद्या महाराजांनी, महाराज थोडा माईक वरती करा आणि जरा जोरात म्हणा, ते काय म्हणतं माहितीये का? हा टाळ, हा माईक तुमचं तुम्ही, आम्हाला जमणार. पण इथली सगळी कलाकार मंडळी, खरा कलाकार कोणाला म्हणायचं ऐका. कलाकार त्याला नाही म्हणायचं जो आपल्या सोबत चालणाऱ्याचा पाय खेचतो. कलाकार त्याला नाही म्हणायचं जो दुसऱ्याची वावा करत नाही. कलाकार त्याला नाही म्हणायचं ज्याला दुसऱ्याचा आनंद बघवत नाही. कलाकार त्याला नाही म्हणायचं दुसऱ्याचं गायन चांगलं होत आहे म्हणून याचं तोंड वाकडं होतं, त्याला कलाकार नाही म्हणायचं. खरा कलाकार त्याला म्हणायचं लाखपालेकर जो आपल्या सोबत इतर कलाकारांना सोबत घेऊन चालतो आणि त्याची वाहवा करतो. तो खरा कलाकार आहे. तो खरा गुणवान आहे की जो इतरांना आपल्या सोबत चालण्याचं सामर्थ्य ठेवतो. कारण परमार्थिक मंडळी गरजेची आहेत. परमार्थिक मंडळी एक समर्थक असणं जीवनामध्ये गरजेचं आहे. ज्याप्रमाणे हा अभंग 4 चरणाचा आहे. दत्त जयंती निमित्त चाललेला हा उत्सव आहे. उद्या दत्त जयंतीचा सोहळा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगाच्या मार्फत मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की द्विधा अवस्था होते माणसाची. द्विधा अवस्था म्हणजे काय? मी हे करू का ते करू, मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ, अशा अवस्थेमध्ये अडकलेल्या लोकांना त्या द्विधा अवस्थेमधून बाहेर निघण्याकरता बाबाने काय करावं, तुम्ही कोणत्या मार्गाने चाला, तुम्ही काय करा, हे सांगणार आणि उत्तम असं उदाहरण देणारा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही, डायरेक्ट आपण अभंगाकडे वळू. द्विधा अवस्थेमध्ये अडकणाऱ्या लोकांना मार्ग दाखवणारा, त्या सिच्युएशन मध्ये त्या माणसानं काय करावं हा सांगणारा अभंग आहे. काही माणसं काही ठिकाणी असतात, कोणत्या तरी पदावर असतात, पण ते काहीच करत नसतात. नीट ऐका बरं का, आपण कोणत्या जागेवर आहे याला महत्व नाही, आपण कोणत्या ठिकाणावर आहे यालाही किंमत नाही. तुम्ही कोणत्या जागेवर आहात याच्यापेक्षा त्या जागेवर तुम्ही करताय काय याला फार किंमत आहे बरं का. तुम्ही कोणत्या जागेवर आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणावर आहे. काही माणसं मोठ्या पदावर आहेत, काही माणसं मोठ्या जागेवर आहेत, पण ते करत काहीच नाहीत. पण काही माणसं त्यांच्याकडे कोणतं पदही नाही, पण ते खूप काही करतात. अशी माणसं क्वचितच पाहायला मिळतात महाराज. जीवन जगत असताना माणसानं 3 गोष्टीचा अवलंब करावा. जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रारंभ आहे. ऐका, प्रारंभ, मध्य आणि शेवट आहे. पण माणसानं जीवन जगताना तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय चांगला असावा? प्रारंभ, मध्य, शेवट. शेवट त्या सोडून मारा संसार, शेवट करा. पण बरोबर आहे महाराजांचं, शेवट तो भला माझा बहू, शेवट चांगला पाहिजे. तसं जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला गेलं
तर 3 मुद्दे महाराजांनी महत्वाचे सांगितले. एक म्हणजे क्रियमाण कर्म आहे. नीट ऐका बरं का. पहिलं क्रियमाण कर्म, दुसरं संचित, आणि त्याच्यातून जे लाभणार आहे ते प्रारब्ध आहे. लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. क्रियमाण कर्म म्हणजे जे चालू आहे, जे धावतंय. आता आपल्या सगळ्यांच्या घरावरती पाण्याच्या टाकी आहेत. महिला मंडळ बोला की केस बेस करते का काय? माझी भाषा समजते ना? नाही, आमचं कसं आहे, आमची सातारकरी रगील. आम्ही रगील महाराज. सातारकर म्हणजे कुठं जरी गेलं ना, आम्ही आरे म्हंटल की का रे, म्हणजे आम्ही सहज जरी बोललो तरी माणसांना वाटतं हे धावून येतेत काय आता. आणि तुमची महाराज माणसं एकदम मवाळ, शांत, प्रेमळ. आम्ही सहज बोललं तरी एखाद्याला वाटतं हे भांडण करते. भाषा महाराज. तसं अजिबात मला बोलल्यावर राग येत नाही. मला सांगा, तुमच्या सगळ्यांच्या घरावरती पाण्याच्या टाकी आहेत? टाकी आहे. त्या पाण्याच्या टाकीला पाणी कुठून जातं? पाणी पाईपलाईन मधून, बरोबर आहे. मग ते ग्रामपंचायतीचं पाणी असू द्यात, खोलाचं पाणी असू द्यात, बोरवेलचं असू द्यात, ते पाणी ज्या वेळी प्रवास करत 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 त्या टाकीत पोचतं, मला सांगा ते टाकीमध्ये पोचलेलं ते पाणी लगेच खाली जातं का हो? लगेच जातं? ते थोड्या कालावधीसाठी कुठं थांबतं? टाकीमध्ये थांबतं. आणि ते टाकीमध्ये थांबलेलं पाणी जे पाईपलाईन मधून टाकीकडे चाललंय ते क्रियमाण कर्म आहे. नीट ऐका बरं का. पाईपलाईन मधून चाललंय त्याला काय म्हणायचं? क्रियमाण कर्म. जे टाकी मधून जाऊन, पाईपलाईन मधून जाऊन टाकीमध्ये थांबलंय त्याला म्हणायचं संचित. मग आपण त्याला काय करायचं? त्याच्यामध्ये घाण जाऊ नये, कचरा जाऊ नये म्हणून वरून टाकीचं तोंड काय करतो आपण? बंद करतो. ती टाकी स्वच्छ करतो की जेणेकरून आतलं पाणी कसं राहावं? लाखपालेकर, हा, स्वच्छ राहावं. आणि नंतर ते थांबलेलं पाणी, स्वच्छ झालेलं पाणी, संचितामुळं ते स्वच्छ झालेलं पाणी, मग आपलं बाथरूमचा नळ असू द्यात, किचन मधला नळ असू द्यात, आपल्या प्यायच्या पाण्याचा नळ असू द्यात, आपल्या फ्रीजच्या पाण्याचा नळ असू द्या, सगळे नळ खुले करा. ते संचिताचं भेटलेलं पाणी आपल्याला प्रारब्धाचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही. फक्त पाणी स्वच्छ करा. कसं करा? क्रियमाण कर्म जर चांगलं असेल, आता इथं तुम्हाला नीट सांगते ऐका. क्रियमाण कर्म, पाणी टाकीतून टाकीत चाललंय, नळाचं पाणी टाकीत चाललंय, ते जर चांगलं असेल तर नदीत टाकीमध्ये राहणारं पाणी सुद्धा कसं असेल? स्वच्छच असेल ना. जर आपण वरून झाकण चांगलं बंद केलं तर त्याच्यात आत घाण जाईल का? आत घाण जाईल. आणि आत जर घाण गेली नाही तर आपल्याला डायरेक्ट किचन मध्ये, घरामध्ये लागणारं जे प्रारब्धाचं, आनंदाचे जे नळ आपण सोडणार आहे ते पाणी सुद्धा आपल्याला कसं भेटणार आहे? स्वच्छ भेटणार आहे. म्हणून बऱ्याच गोष्टी माणसाच्या डिपेंड असतात त्या कर्मावर. आपण जे आता करतोय, काही लोक म्हणतील महाराज आम्ही तर चांगलं वागतोय, आता आम्ही चांगलं पुण्य करतोय, आम्ही चांगल्या मार्गाने चाललोय, पण तरी सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये दुःख का? तर मी सांगते, आपण जे आता जे दुःख भोगतोय, सुख भोगतोय, हे आत्ताच्या कर्माचं फळ नाही, हजारो वर्षापूर्वीच्या कर्माचं फळ आहे. आता ते कसं? मला सांगा, आपण जर भाकरी केली, इकडं कशाची भाकरी असते? तांदळाची. आता तांदळाची भाकरी मला सांगा, आता लगेच पेरलेल्या तांदळाची भाकरी होते का? तो तांदूळ कधीचा असतो? बोला बोला. कधीचा असतो? मागच्या वर्षीचा. मागच्या वर्षी पेरावं लागतं, तेव्हा महाराज या वर्षी काय भेटते? भाकरी भेटते. तसं तुम्ही म्हणसाल आम्ही आता चांगलं कर्म करतोय, पण आधी हजारो वर्षापूर्वीचं आपल्याला पाप ते आपल्याला सुख भोगू देत नाही. म्हणून माणसानं कुठं काय करावं,
कुठं काय बोलावं, कसं राहावं, हे बऱ्याच गोष्टी माणसाच्या कर्मावरती अवलंबून आहे. मला एक हजर जबाबीपणाचं उदाहरण आठवतंय. अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. अकबर राजा आणि बिरबल राजा जर पाहायला गेलं तर अकबर राजा आहे आणि तो राजा अचानक महाराज त्यांनी बिरबलाला बोलवून घेतलं. बिरबला इकडे ये, तुला काय काम आहे का? बिरबल म्हटला नाही. बोला ना. राजा म्हटला अरे काल रात्री मला एक स्वप्न पडलं. मग पुढं हे सांगायला मला बोलवलं का? राजा म्हणतोय अरे पुढं ऐक तरी. मला स्वप्न पडलं आपण दोघे जण सोबत होतो. मग पुढं आपण दोघे जण सोबत असताना आपण गप्पा मारत मारत निघालेलो. मग पुढं काय झालं? अरे चालत चालत असताना आपलं लक्ष नव्हतं आणि पुढं 2 खड्डे आले. एका खड्ड्यात मी पडलो आणि दुसऱ्या खड्ड्यात तू पडला. बिरबल हसायला लागला. बिरबल म्हटला राजा अहो मी खड्ड्यात पडलो ही माझी सवय आहे. मी खड्ड्यात पडतच असतो. पण तुमच्यासारखा हुशार राजा त्यानं खड्ड्यात पडावं. बिरबल हसायला लागला. राजा म्हणतोय अरे नुसतं खड्ड्यात नाही पडलो, पुढं ऐक. पुढं काय झालं? अरे मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा मधाचा होता आणि बिरबला तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीचा होता. आता असं म्हटल्या बरोबर महाराज बिरबल तिथं नाही थांबला. सगळ्यांना माहित आहे बिरबल हुशार, बिरबल चतुर. हजर जबाबीपणा काय असतो हे बिरबलाकडून शिकावं. माणसानं तिथल्या तिथं उत्तर देता यावं, तिथल्या तिथं बोलता यावं. तसं बिरबल म्हटला राजा खरं सांगू का महाराज, मला सुद्धा काय आपला योगायोग आहे हो. मला सुद्धा काल तुमच्यासारखं स्वप्न पडलं. सेम असंच आपण दोघं जण चाललेलो. मग आपण गप्पा मारत होतो. पुढं काय झालं? गप्पा मारत असताना 2 खड्डे आले. मग पुढे रे असंच आपण त्याच सेम खड्ड्यात पडलो. तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडला आणि मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. मग तुमचं स्वप्न खड्ड्यात पडल्यानंतर संपलं, पण माझं स्वप्न जरा तिथून पुढे आहे. लाखपालेकर नीट ऐका बर का. कोण सांगतोय? लक्ष आहे ना? कुठे? नाही कीर्तनातच आहे. बिरबल सांगतोय तुमचं फक्त स्वप्न त्या खड्ड्यात पडल्यापुरतं मर्यादित राहिलं, पण माझं स्वप्न तिथून पुढे. तुम्ही पडला तो खड्डा मधाचा होता, मी पडलो तो खड्डा घाणीचा होता. आपण दोघे जण तो त्या खड्ड्यातून बाहेर आलो. पण झालं काय? बाहेर आल्यानंतर तुम्ही मला चाटत होता आणि मी तुम्हाला चाटत होतो. कळलं त्यालाच कळलं. म्हणजे बिरबल सांगतोय जरी घाणीनं भरलेलं माझं शरीर आहे, बिरबलाचं घाणीनं भरलेलं शरीर सांगायला मी तुम्हाला इथं आले नाही. राजा कोणत्या खड्ड्यात पडला हेही मी तुम्हाला सांगायला आलेली नाही. पण सांगण्याचं तात्पर्य एक आहे, अरे जो माणूस कोणत्या खड्ड्यात पडलाय याला किंमत नाही, पण तो चाटतो काय याला खूप मोठी किंमत आहे बर का. आपण कोणत्या खड्ड्यात आहे हे पाहण्यापेक्षा अरे जो माणूस घाणीत पडलाय, घाणीच्या खड्ड्यात आहे, पण तरी सुद्धा त्याला मधाच्या वाटेनं जाण्याची त्याची झेप दिसते, हे मला तुम्हाला सांगायचंय. असं माणसाचं जगणं असावं की जीवनामध्ये अनेक अडचणी असल्या, खडतर प्रवास असला, तरी सुद्धा माणसाचा प्रवास कोणत्या वाटेने असावा? मधाच्या वाटेने असावा. हजर जबाबीपणा. अजून एक हजर जबाबीपणाचं उदाहरण देता येईल. सगळ्यांना माहित आहे स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी, त्यांची जर जुनी मंडळी आहेत, आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे, त्यांची जर भाषणं ऐकली. एक वेळ अटल बिहारीजी बिहारला गेले आणि त्या बिहारमध्ये त्यांनी असं भाषण केलं की सगळे महाराज त्यांचे भाषण प्रेमी झाले.
त्यावेळी लालू प्रसादजी त्या ठिकाणी होते. लालू प्रसादजीने आधी एक दिवस आधी वक्तव्य केलं. लालू प्रसादजी बोलतायत अटलजींना, हमार बिहार में तो हर काय काम भैया. कोणाला म्हणतात? अटल बिहारी वाजपेयींना. लालू प्रसादजी म्हणतात, हमार बिहार में तो हर का काम भैया, तुम बिहार थोडी हो. त्यावेळी दुसऱ्या दिवशी अटल बिहारी वाजपेयींची सभा होती. अटल बिहारी वाजपेयींनी एवढं सुंदर उत्तर दिलं. अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, लालू जी आप कहते हो हमार बिहार में तो हर का काम भैया. लालू प्रसाद जी आप तो केवल बिहार के हो, आप तो केवल बिहारी हो, लेकिन हम अटल बिहारी है. बघा, तुम्ही तर फक्त बिहारी आहे, पण मी कसा आहे? अट्टल आहे. हजर जबाबीपणा याला म्हणतात. एकदा पाकिस्तानची महाराज स्त्री अटल बिहारीजींकडे आली आणि त्यांना म्हणते, अटल जी मैंने सुना है अभी तक आपने शादी नहीं की. मैंने भी शादी नहीं की, मुझे भी बहुत रिश्ते आए लेकिन मैंने रिजेक्ट किया, लेकिन मैं आपसे शादी करना चाहती हूँ. आता ती पाकिस्तानची जी महिला होती ना, नीट ऐका लाख पालेकर, ती जगातली 4 नंबरची सुंदर असणारी स्त्री होती बर का. किती नंबरची? जगामध्ये 4 नंबर दिसणारी सुंदर. ती अटल बिहारी वाजपेयींना म्हणते, मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. ते म्हणते पाकिस्तानची स्त्री, अटल जी मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन मुझे गिफ्ट में कश्मीर देना पड़ेगा. बघा, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पण म्हणतात, ठीक है मैं भी आपसे शादी करने के लिए तैयार हूँ, लेकिन मुझे दहेज में पाकिस्तान देना पड़ेगा. असं म्हटल्यावर ही गोष्ट ऐकली मीडिया वाल्यांनी आणि तो एक पत्रकार आला आणि प्रश्न विचारला अटल बिहारी वाजपेयींना, सांगा तुम्ही खरंच पाकिस्तानच्या स्त्री बरोबर लग्न करणार होता? पाकिस्तानची सासरवाडी तुमची? त्यावेळी बिहारीजींनी उत्तर दिलं, अहो खरंच जर मला लग्न करायचं असतं तर मी पाकिस्तानी स्त्रीवर लग्न करेल का? अरे ज्या पाकिस्तानामध्ये आपल्या आई बहिणीची इज्जत राखली जात नाही, ज्या पाकिस्तानामध्ये बहीण कळत नाही, ज्या पाकिस्तानामध्ये कोणती नाती कळत नाही, अरे ज्या पाकिस्तानामध्ये बहीण आणि भावाचं लग्न होतं, तो देश पाकिस्तान आहे. पण परत स्त्रीला माते समान पूजलं जातं, तो देश हिंदुस्तान आहे. तो देश हिंदुस्तान आहे. तो देश माझा देश आहे. कसा देश आहे माझा? देशाचं वर्णन सांगतायत एका कवीनं, एका संतानं पण वर्णन केलंय. हे राम अभी तक नर में, नारी में अब तक सीता है. हे राम अभी तक नर में, नारी में अभी तक सीता है. मैं नित नित शीश नवाता हूँ, मैं भारत का रहने वाला हूँ. भारत की बात सुनाता हूँ, मैं भारत का रहने वाला हूँ. भारत की बात सुनाता हूँ. भारत में रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. मैं भारत का रहने वाला हूँ, भारत
है, मैं नित नित शीश नवाता हूँ, मैं भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. नुसतं भारत माता की जय म्हणून होत नसतं लाखपालेकर. अंतकरणामध्ये प्रेम असावं लागतं, अंतकरणामध्ये निष्ठा असावी लागते. कधीतरी आपलं जीवन त्या परमार्थिक वाटेकडे. आपण कीर्तनामध्ये बसतोय याच्यात काही नवल नाही, लय मोठी गोष्ट नाही की 2 तास आम्ही कीर्तनाला बसलो, 2 तास आम्ही कीर्तन ऐकतोय. तुम्ही कीर्तनामध्ये बसलाय, पण तुम्ही कीर्तन किती ऐकताय, किती मनावर घेताय, किती त्याचं आपल्या अंगी वळवताय, याला खूप किंमत आहे. आपण कीर्तनामध्ये बसलोय याच्यात काय मोठी गोष्ट नाही. अरे ऐका, माझ्या महाराष्ट्राचा राजा ज्यानं स्वराज्य घडवलं तो सुद्धा कीर्तनामध्ये जमिनीवर बसत होता. ही माझ्या राजांची थोरी आहे. कीर्तनामध्ये बसावं, कीर्तनामध्ये डोलावं. कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचे सगळे गायनाचार्य, मृदंगाचार्य, तुकाराम महाराजांचे अभंग माझ्या छत्रपती शिवरायांना ज्ञात होते. राजा जरी असला तरी सुद्धा छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये डोलत होता. आज आम्ही नुसतं म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे या रस्त्याला छत्रपती शिवरायांचं नाव, त्या रस्त्याला धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव द्यायचे दिवस गेले. आज नुसतं आम्ही महाराज डोक्यावरती घेऊन बसलोय. नावं बदला गावांची, नावं बदला चौकांची, चौकाची नावं बदलण्याचे दिवस राहिले नाहीत. या रस्त्याला नावं देत बसू नका, त्या रस्त्याला नावं देत बसू नका. छत्रपती शिवरायांचं नाव चौकाला देत बसू नका. अरे छत्रपती शिवरायांच्या विचारावर चाला, तेव्हा जीवन सार्थक झालं. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चला. नुसतं महाराज फोटो डोक्यावर घ्यायचे, जयंती आली निघाले नाचत, गणपती उत्सव आला निघाले डीजे समोर नाचत. कोणताही उत्सव येऊ द्यात, आम्ही महाराज नाचायला तयार असतो. कधीतरी आपला वेळ, गुजर मारवड्यांची मुलं बघा, आपला वेळ वाया घालवत नाहीत, नको तिथं दिवस वाया घालवत नाहीत. कष्ट करा, अभ्यास करा, कारण आजची ही पिढी खूप ब्रिलियंट आहे. आजचा येणारा काळ खूप भयावह आहे. आजचे हे दिवस संपले, आता आमचं तर आयुष्य संपतच आलंय. जी म्हातारी माणसं जे 80-80 वर्ष जगले त्यांची तर गॅरंटी आहे, पण मला सांगा आत्ताच्या पिढीची गॅरंटी आहे? आता महाराज 30 वर्ष जगले म्हणजे आमचं निम्म आयुष्य संपलं, गेल्याच जमाय आपण. पहिली माणसं जर पाहिली ना तर 1,00,000 वर्ष जगायची. किती वर्ष? तुम्हाला झोप आली आहे का? जागेत ना? किती वर्ष जगायचे? 1,00,000 वर्ष जगायचे. आणि पूर्वीचा माणूस होता तो 28 हात होता. किती? 28 हात त्याची उंची होती. 28. आणि किती वर्ष जगायचा? 1,00,000 वर्ष. पण देवानं महाराज जर पाहिलं, सत्ययुगातली ही गोष्ट, 28 हाताचा माणूस 1,00,000 वर्ष जगायचा. पण देवानं 1,00,000 पुढचा शून्य काढला. राहिले किती? बोला बोला. राहिले 10,000. त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये एक 0 काढला आणि उंची त्याच्या निम्मी केली. 28च्या निम्मी 14. त्रेतायुगामध्ये माणूस 14 हात उंचीचा होता आणि आयुष्य किती? 10,000 वर्ष. आता झालं काय? परत काळ बदलला. द्वापार युगामध्ये परत पुढचा एक 0, पुढचा एक 0 काढला. वर्ष झालं 1000 आणि उंची झाली 7 हात. किती? 7 हात उंची केली. आता बघा, आता अजून काळ बदलला. युग आलं कलियुग. कलियुगामध्ये लगेच देवानं 1000च्या पुढचा 0 काढला. किती झाले? 100. आणि उंची झाली 3.5 हात. किती हात? 3.5 हात. आता मला वाटतंय देवानं अजून एखादा 0 कमी करायच्या नादात पडू नये.
आणि होत असतं. मला तर वाटतंय आता अजून एक शून्य कमी झाला की आयुष्य किती 10 वर्ष, आणि ते होत असतं. पुढच्या काही काळात ते घडेल, असं होणार पण आहे. काही जणांनी सांगितले, साधू संतांनी सांगितलंय की पुढच्या काळामध्ये माणूस एवढा लहान होईल की हरभऱ्याच्या झाडाखाली तो आराम करेल. हरभऱ्याचं किती छोटं रोपट असतं, एवढी उंची त्याची कमी होईल आणि एका घासात त्याचं काय भरेल, पोट भरेल, असं सांगितलंय. काळ खूप भयावह आहे. आम्ही महाराज धावतोय, पळतोय, नको त्याच्या नादाला. आज पाहायला गेलं तर आपला हा वारकरी संप्रदाय हा वैभवशाली संप्रदाय आहे. आपलं वैभव आहे. जीवन जगत असताना माणसानं संसार कसाही करू द्या, संसार फटका असू द्या, पण तो नेटका असावा. आणि जीवन जगत असताना संसार हा महाराज दिनाचाच आहे, गरीबाचाच आहे. संसारामध्ये माणसाला दिनच व्हावं लागतं. कधी कधी संसार पाहला, यांचे चेहरे पाहिले, कधी कधी यांच्याकडे पाहिलं तर हसायला येतं महाराज, वाईट वाटतं. कारण नेहमी संसारामध्ये दिन यांनाच बनावं लागतं. कुणाला? पुरुष मंडळ. कारण अवघड झालं सगळं. कधी कधी वाईट वाटतं. बघा ना, शिक्षण घ्यायचं, कुणी चांगलं शिक्षण कुणाचं पाहिजे? मुलाचं. चांगली नोकरी कुणाला पाहिजे? मुलाला. चांगला पैसा कुणी कमवायचा? मुलानं. लग्न कुणी करून द्यायचं? मुलानं. मुलांचं शिक्षण बघायचं मुलानं. आणि या महाराज, काय काय जण म्हणतील महाराज आता आम्ही सुद्धा कमी, आम्ही सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं काम करतोय. कारण आता महिला कशात कमी नाही सांगा ना. आता डॉक्टर महिला, वकील महिला, पोलीस अधिकारी महिला, ट्रेन चालक महिला, पायलट महिला, बस चालक महिला, फोटोग्राफर महिला, कीर्तनकार महिला, राष्ट्रपती महिला. ते ह्या राष्ट्रपती झाल्या आणि हे फक्त पती, हे फक्त पती. आणि ह्यांनी एवढं अवघड केलं, सगळं काही ह्यांनी केलं, सगळ्या जागा यांनी घेतल्या. यांच्या हातात महाराज फक्त शाळेचा घंटाच राहिला, टन टन टन. यांनी काय सोडलं नाही. आणि बघायला गेलं तर सगळ्यात महाराज पुढचं स्थान ह्यांनाच. कोणता सण येऊ द्या, मला सांगा महिला मंडळ, खऱ्यानं बोला बर का. आता तुमच्या वाल्यावर कसा चेहरा खुलला, आता म्हणतात बोला, आता बोला. तर बघा, मला सांगा, सगळे सण जर आपण घेतले, सण ते वाण वाटतात बघा. वाण माहितीये ना, इकडे काय बोलतात, संक्रांत असते ना. संक्रांतीला काय वाटलं जातं, इकडे काय बोलतात, तिळगुळ. पण ते घरी जाऊन महिला मंडळ देतात ना, त्याला काय बोलतात, वाणच ना. हा, काहीतरी रिॲक्शन द्या. हा, तर संक्रांतीला घरी जाऊन वाण वाटणार कुणी? तुम्हीच. संक्रांतीला साडी घालून मिरवणार कोण? तुम्हीच. दिवाळीला लक्ष्मी पूजनाला नटून सगळा शृंगार करून बसणार कोण? तुम्हीच. लक्ष्मी पूजनला पूजन केलं जातं कुणाचं? तुमचंच. दिवाळी पाडव्याला महाराज नवऱ्याकडून गिफ्ट घेणार कोण? तुम्हीच. नवरात्र आली की 9 साड्या बदलणार कोण? तुम्हीच. एवढंच नाही तर महाराज पंचमीला सुद्धा नटून थटून मुरडणार. म्हणा ना, तुम्हीच. तुम्हीच. म्हणजे संक्रांत तुम्हाला, दसरा तुम्हाला, दिवाळी तुम्हाला, पंचमी तुम्हाला, सगळे सण तुम्हाला. या बिचाऱ्यांचं वाईट वाटतं रे. कधीतरी यांची तोंड बघा, कष्ट करून हे मेले, चेहऱ्यावर आट्या पडल्या. ही महाराज तरुण दिसतील, हे म्हातारं दिसतं. टेन्शन वाली. माझ्या बायकोच्या हाताची भाजी कोणत्या धाब्यात नाही, कोणत्या हॉटेलमध्ये नाही. अरे असली भाजी याच्या आधी कधी बनली नाही आणि इथून पुढं कधी बनणार
नाही असली भाजीच आतापर्यंत झाली नाही, काय भाजी बनवली असं म्हटल्यावर महाराज ही किचन मधून बेलनच घेऊन बाहेर आली. पूर्ण सुखी नाही. कितीही काय करा, कितीही प्रयत्न करा, अपूर्णच राहतो तो संसार. कितीही करा पूर्णतेला जात नाही तो संसार आहे, प्रपंच आहे. पण एवढूसच करा, तो भगवंताच्या चरणाजवळ नेहून ठेवतो. तो परमार्थ आहे, तो परमार्थ आहे. परमार्थ माणसानं करता आला पाहिजे. जीवनामध्ये परमार्थाला खूप किंमत आहे. म्हणून नीट राहा, नीट बोला, नीट वागा. कारण एखादा आपला शब्द कुणाला जर चुकीचा गेला ना, सगळ्यांना माहित आहे, कैकई माहित आहे, कैकई कैकई कोणाची आई आहे? कैकई आहे ना माहिती कैकई? हा, तर कैकई कडून झालं काय? चुकून एका साधूचा अपमान झाला आणि तिच्या हातानं त्या साधूच्या गालावरती काळा टिका लावला आणि हसायला लागली मोठमोठ्यानं. कैकई कैकई हसते. त्या साधूला राग आला. साधू म्हणतोय, कैकई अगं लाज नाही वाटत? साधूचा अपमान करते आणि वरून साधूच्या गालाला काळा टिका लावते आणि हसते. हसू नकोस, हसू नकोस कैकई, याचं फळ तुला भोगावं लागल. कैकई तुझं नाव सुद्धा जगात राहणार नाही ग, असं वागू नको. तुझं नाव सुद्धा कोण घेणार नाही. कैकईनं ऐकलं नाही. लाख पालेकर परिणाम असा झाला. 130 करोड लोकसंख्येचा आपला देश आहे, खेड्यापाड्यांचा देश आहे. त्याचा परिणाम असा झाला की कैकई नाव बघायला राहिलं. ठेवतं का कोण नाव कैकई? हाय का इथं एखादी कैकई? हाय नसणार आहे. कारण परिणाम असा झाला की साधूचं महाराज काय केलं? अपमान केला. नाव राहिलं नाही बघायला. पण याच्या उलट एक साधू स्नानाकरता नदीमध्ये उतरला. दोन्ही डोळ्यानं आंधळाय साधू, दिसत नाही साधूला. आणि त्या ठिकाणी त्या साधूचं स्नान करता करता त्याचा लंगोट सुटला आणि लंगोट वाहायला लागला. साधूला दिसत नाही. साधू रडायला लागला. अरे लंगोट वाहून गेलं, करू काय? मी बाहेर जावं तर मला 4 माणसं ओळखतात. संप्रदायाचा एक मी ज्ञाता माणूस आहे आणि अशा जर अवस्थेमध्ये मी बाहेर जावं तर लोकांकडे माझ्या बघण्याच्या नजरा कशा असतील? लोक माझ्याकडून चांगली अपेक्षा करतात. असं लोकांचा अपमान सहन करण्यापेक्षा, लोकांना माझ्याकडे वाईट नजरेनं बघण्यापेक्षा या पाण्यामध्ये नाग धरतो, बुडी मारतो आणि मी माझं जीवन संपवून टाकतो. असा विचार करत करत साधू रडायला लागला. ढसा ढसा रडतोय साधू आणि जल समाधी घेणार, जलामध्ये आपलं जीवन संपवायला जाणार. तेवढ्या द्रौपदी तिथं आली. द्रौपदीनं दर्शन घेतलं आणि द्रौपदी म्हणते, बाबा अहो काय झालं तुम्हाला रडायला? पाण्यात काय? त्यावेळी साधू सांगताय, तो महात्मा सांगतोय, द्रौपदी अगं पोरी, स्नाना करता आलेलो पण माझं लंगोट सुटलं आणि वाहात लंगोट गेलं. मला दिसत नाही. बाहेर जावं तर हे लोकांना चालणार नाही, म्हणून मी जीव द्यायचा ठरवलंय. द्रौपदी सांगते, महाराज बाबा बाबा. तो साधू म्हटला, द्रौपदी तू इथून जा, निघून जा पोरी. त्यावेळी तो महात्मा म्हणतोय, द्रौपदी अगं मला. द्रौपदी म्हणते साधूंना, बाबा तुम्ही मला पोरी सुद्धा म्हणताय, मला तुमची लेक सुद्धा म्हणताय आणि इथून निघून जा म्हणताय. अहो एखाद्या वयस्कर बापाला जर दिसत नसेल आणि त्याचा लंगोट जर सुटला असेल तर त्या दिसत असलेल्या मुलीनं त्या बापाचं लंगोट घालू शकत नाही का? मला मुलगी म्हणताय ना, तर मी तुमचं लंगोट लावून देते. वाहात चाललेलं लंगोट आणलं लाख पालेकर आणि त्या द्रौपदीनं, राजाची लेक आहे ती द्रौपदीनं पाऊल खाली जमिनीवर ठेवलं. पाण्यात 2 पायऱ्या उतरली आणि त्या साधूचं लंगोट लावून दिलं. साधू ढसा ढसा रडायला लागला आणि साधू सांगतोय, द्रौपदी अगं राजाची लेक आहेस तू, तरी सुद्धा माझ्यासाठी
कोणताही विचार न करता तू खाली रथातून उतरली, पाण्यात उतरली आणि माझा जीव वाचवला आणि माझं तू लंगोट लावून दिलं. ऐक द्रौपदी, ऐक, या आंधळ्याचा तुला आशीर्वाद आहे की ज्या ज्या वेळी या साधूचं तू लंगोट लावून दिलंय ना, ज्यावेळी तुझ्यावरती संकट येईल, ज्यावेळी तुझ्या लज्जेवरती कोणतं संकट येईल, त्यावेळी या आंधळ्याचा आशीर्वाद आहे, भगवंत तुला हजारो साड्या पुरवल्याशिवाय राहणार नाही, त्या वेळेचा आशीर्वाद दिला. म्हणून भगवंतानं काय पुरवल्या? साड्या पुरवल्या, वस्त्र पुरवलं. म्हणून कधी कुणाचा अपमान, कधी कोणावरती जर तुम्ही हसला तर ते कधीच तुमच्या उपयोगी येणार नाही. कुणाचंही महाराज परिस्थिती, एखादा जर आपल्यामध्ये गरीब असेल, नीट ऐका, एखादा माणूस जर आपल्यामध्ये गरीब असेल आणि 4 माणसं एकत्र बसलेली असतात, त्यावेळेस महाराज त्यांच्या गप्पा चालू असतात ना, त्यावेळी श्रीमंताच्या गप्पा ह्या श्रीमंतीच्या असतात. त्यावेळी त्या गरीब माणसाला त्या श्रीमंतामध्ये बसायला महाराज कसं तरी वाटतं. त्याचं महाराज बोलणं कोणी ऐकून घेणारं नसतं, त्याला कोणी आधार देणारं नसतं, त्याला कोणी चांगलं सांगणारं नसतं. त्यावेळी कधीतरी आपली वावा करण्यापेक्षा कधीतरी थकलेल्या त्या गरीब माणसाचं, त्याचं सुद्धा बोलणं ऐकायला शिका. कधीतरी त्याची परिस्थिती जाणून घ्यायला शिका. कधीतरी आपलं वावा सांगण्यापेक्षा तुझा 4 मजली बंगला आहे, तुझी लाखोची गाडी आहे, अरे तुझं ऐश्वर्य आहे, पण त्या 4 मजली बंगल्यामध्ये तुला समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. ते सुख एका गरीबाच्या झोपडीत आहे, बिचारा चटणी भाकरी खातोय, आनंदाचं झोप घेतोय. कधीतरी आपण मोठ्या माणसाच्या घरी जातो. मी कीर्तनामध्ये सांगते, मी कधीच मोठ्या माणसाच्या घरी जात मला आवडत नाही. मोठी माणसं ही मोठी असतात, त्यांना दिखाव्याचा शौक असतो. अशा माणसांच्या नादी लागू नका. कधी जर मोठ्या माणसाने आग्रह केला ना, महाराज आमच्या घरी या, मी कधीच जात नाही. पण एखादा गरीब माणूस म्हणावा की महाराज आमची लहानशी झोपडी आहे, आमच्या झोपडीच्या पुढे तुमची गाडी यावी आणि आमच्या झोपडीमध्ये तुम्ही थोडा वेळ आमच्या पाऊल टाकावं. त्या गरीब माणसाच्या झोपडीच्या बाहेर आपली फॉर्च्युनर लावा. लाख पालेकर ऐका, गरीब माणसाच्या घरी तुमची ती गाडी गेली ना आणि तुमचं पाऊल जर त्याच्या घरी गेलं तर त्याला एवढा आनंद होतो, इतका आनंद होतो की साक्षात माझ्या घरी देवच आला काय, देव आल्याचा आनंद त्या गरीब माणसाला होतो. कधीतरी आपल्या थकलेल्या मायबापाचे चेहरे पहा, कधीतरी निरागस चेहऱ्यावरचं त्यांचं हास्य बघा. अरे हसून दाखवतात, ते कष्ट करतात, काबाड कष्ट चालू आहे त्यांचं. कधीतरी त्यांचा थरथरलेल्या हाताला आधार देऊन बघा, कधीतरी त्यांच्या काठीचा आधार बना. कधीतरी आपल्या माईला विचारा, अगं आई तुला बरं वाटतंय का? कधीतरी आपल्या बापा जवळ जा आणि आपल्या हाताने त्याला 2 घास भरवा. अरे जगातलं सगळं श्रीमंती ऐश्वर्य आणून त्यांच्या चरणावर जरी ठेवलं ना तरी त्यांना आनंद होणार नाही. पण एकच घास तुमच्या हाताने त्यांच्या मुखात गेला ना तर स्वर्गाचा आनंद त्यांना जाणवतो. ते आनंद कधीतरी अनुभवायला शिका. ते दुःख, त्या यातना, ज्या आई वडील, ज्या घरामध्ये आईच्या चेहऱ्यावरती हसू आहे, बापाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे, त्याच्यासारखा महाराज श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही, जगात दुसरा कोणी नाही. ही श्रीमंती कमवा. ऐश्वर्य, धनसंपदा ही महाराज आज आहे, उद्या असेलच याची गॅरंटी नाही. पण माणुसकी कमवा. कारण देवानं कशा करता पाठवलंय? देवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. देवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. तुला देव नाही आठवलं, बापच वेड्या सार साठवलं. तुला देव नाही आठवलं, बापच वेड्या सार साठवलं. देवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. देवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. तुला देव नाही आठवलं, सार साठवलं. तुला देव नाही आठवलं, बापच वेड्या
भाग्यवान माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, तुला देव नाही आठवलं, पापच वेड्या सार साठवलं. साधू संतांना सुद्धा म्हणावं लागलं. लाखपालेकर कवी सुद्धा म्हणतोय की माणसा दे म्हणून संस्कारवंत जर पिढी तुम्हाला घडावी वाटत असेल तर घरामध्ये प्रत्येकाच्या ज्ञानेश्वरी वाचन गरजेचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी, प्रत्येकाच्या घरामध्ये संस्कारवंत पिढी जर व्हावी वाटत असेल ना तर आता महाराज काळ खूप कठीण आहे. मला तुम्हाला पहिल्या चरणाकडे घेऊन जायचंय. आजची ही पिढी टेक्नॉलॉजीची पिढी आहे. मुलं पटपट शिकत असतात. आजची पिढी काय बोलेल काय करेल सांगता येत. ही महाराज कीर्तनामध्ये ही बसलीत ना लेकरं, ही सुद्धा कशी बसलीत देव जाणे. ती सुद्धा बघून म्हणत असतील 2 तास झालं एकच महाराज चॅनल चालू आहे, जाहिरात का लागत नाही बरं. म्हणजे अवघड आहे सगळं. ही लहान मुलं खूप हुशार आहेत. एक जण तर माझ्याकडे आला आणि मला म्हटला महाराज, एक जण माझ्याकडे आला आणि मला म्हटला कोण आहे तुम्ही, महाराज आहे का. मग म्हटलं काय पोतराच दिसते का, महाराजच आहे. एकानं मला प्रश्न विचारला, महाराज सांगा मांजरीच्या पिल्लाचे डोळे कधी उघडतात. मी म्हटलं मला माहिती नाही, तूच सांग म्हटले. मी विचारलं तू सांग गाईच्या पिल्लाचं डोळं कधी उघडतात. तो म्हणला 2 तासानं. म्हणलं बकरीच्या 4 तासानं, मांजरीच्या 6 तासानं. मी म्हणलं माणसाच्या, तो म्हणलं लग्न झाल्यावर. बरोबरच आहे ना, लग्न झाल्यावर डोळं उघडतात माणसाचं. म्हणजे पोरं महाराज काय बोलतील सांगता येत. आता मी स्वतः टीचर आहे, डॉक्टर आहे. ज्यावेळी मी शिक्षण घेत होते बीएडचं डीएडचं, त्यावेळी आम्हाला इंटर्नशिपचा योग आला. 6 महिने ट्रेनिंग असतं शाळेवर. तर शाळेवर गेल्यानंतर ती जी लहान लहान मुलं आहेत ना, लहान लहान, त्यांचं महाराज अनेक प्रश्न पडतात त्यांना, अनेक प्रश्न. तर एक लेकरू माझ्याकडे आलं, म्हटलं महाराज मी डबा आणलाय. डबा माझ्याकडे घेऊन आलं. मी पाहिलं, म्हटलं डबा खात नाही का. म्हटलं खाऊ वाटत नाही. म्हटलं बघू तरी काय दिलंय. डबा उघडून बघितला तर साजूक तुपातली पुरणपोळी होती महाराज डब्यात. मला मोह आवरला नाही म्हणून मी एक घास तो खाल्ला पुरणपोळीचा. एवढी छान पुरणपोळी झाली. मी त्या बाळाला म्हंटल, बाळा अरे एवढी सुंदर पुरणपोळी झाली की मला वाटतं सगळीच खावी. ते पोरग काय म्हंटल माहितीये का, मग खावा ना महाराज. मी म्हंटल बाळा तुझ्या आईनं जर तुला घरी विचारलं की डबा कोणी खाल्ला तर उत्तर काय देणार. तो म्हंटला महाराज तुम्ही खावा, काळजी करू नका, मी सांगतो कुत्र्यानं खाल्ला. वा 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 वा. म्हणजे मला कुत्र म्हटल्यावर तुम्हाला लय हसू आलं. म्हणजे ही पोरं काय बोलतील काय सांगता येत. एक जण तर आला मला म्हटलं महाराज तुम्हाला माहितीये का आमच्या पप्पांनी मम्मीच्या गालावरची पप्पी घेतली. आता असं म्हटल्यावर काय काय जणांना जसा माझा राग आला असेल, असं कुठलं महाराज कीर्तनात बोलतात का, तसं मला सुद्धा त्या मुलाचा राग आला. मी म्हंटल चल तुझ्या पप्पाकडं. मी म्हंटल बाबा असं मुलाला शिकवतात का, हे काय बोलून राहिलं. ते म्हंटल काय बोललं महाराज. मी म्हंटल असं असं. ती म्हंटले अहो महाराज ते काय असं नाही, आम्ही दोघं नवरा बायको जॉबला जातो, आम्ही काम करतो, आम्हाला कामाला 12 वाजता जायचं असतं, आमच्या मुलाची शाळा 1 वाजता असते. आमच्या वाचून त्याला 1 तास एकटं राहावं लागतं, म्हणून आमचं पोरग गोंधळ करतं, रडतं, धिंगाणा घालतं, म्हणून आमच्या पोराचं मन कुठंतरी रमावं म्हणून आम्ही कामाला जाता जाता काय करतो, पोरग मध्ये उभा राहतं. आम्ही दोघांनी भांडणं करत आमच्या दोघांचा गाल वाटून घेतलाय. उजवा गाल मम्मीचा, डावा गाल पप्पाचा. पण काल जाता जाता मला जरा उशीर झाला आणि गडबडीमध्ये मला कळलं नाही, मी चुकून उजव्या गालाची पप्पी घेतली. म्हणून
म्हणून पोरग कालपासून अख्ख्या गावभर बोंबलत फिरलंय. मम्मीने पप्पानी मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. पप्पानं लाख पालेकर तुम्हाला वाटलं होतं तसं काहीच नव्हतं. म्हणजे ही पोरं अशी आहेत महाराज, काय करतील सांगता येत नाही. म्हणून पिढी चांगली घडवा, संस्कार द्या. जर वाटत असेल की जीवन चांगलं घडावं, करायचंय काय? सगळ्यांना माहित आहे, मारीच मामा जर पाहिला, मारीच मामा कोण आहे? कुणाचा मामा आहे? रावणाचा. एक दिवशी रावण मारीच मामाकडे आला आणि मारीच मामाला म्हटला, मामा तुम्हाला हरिण बनावं लागेल. त्यावेळी त्या मारीच मामा रावणाला म्हणतोय, रावणाला, रावण मी हरिण बनणार नाही. अरे कशाला तुला त्या सीतामाईला पळवून आणायचंय? ती जगाची आई आहे, तिने सगळं सहन केलंय, ती सहन करणारी आहे. जी राजघराण्यामध्ये मखमली पलंगावरती राहिली, पण आज पंचवटीमध्ये दगडावर झोपतेय. अरे ती सहन करणारी स्त्री आहे, प्रभू रामचंद्राची अर्धांगिनी आहे, तिच्या वाट जाऊ नको. मग रावणानं अशी तलवार काढली, तलवार. नीट ऐका बर का, रावणानं तलवार काढली. रावण म्हणतोय, मामा हरिण बनतोस का सांग, नाहीतर तलवार खाली आली की तू जगणार नाही, मारून टाकेल मी तुला. त्यावेळी मारीच मामानं विचार केला, हरिण म्हणलो मरण आहे, हरिण नाही म्हणलो तरी सुद्धा मरावं लागतंय. हरिण म्हणलो तर मारतो राम, आणि हरिण नाही म्हणलो तर मारतो रावण. हरिण म्हणलो, हरिण नाही म्हणलो तर रावणाच्या हातनं मरून नरकात जाणार, आणि हरिण म्हणलो तर रामाच्या हातून मरून मुक्ती मिळणार आहे. अरे रावणाच्या हातून मरण्यापेक्षा आणि आपलं आयुष्य कायमचं संपवण्यापेक्षा अरे रामाच्या हातून मरायला कधी पण आवडेल. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत इतिहासात नाव लिहिलं गेलं त्या मारीच मामाचं. मरण आलं राम प्रभूंच्या हातून. म्हणून त्यावेळेस त्यांनी विचार केला की मी काय करायला पाहिजे. करणे ते हेच करा. अभंगाचं पहिलं चरण. करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे हेची करा, करणे हेची करा, करणे ते
मार्गाचा जर मोक्ष गाठायचा असेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक नरकाकडे जाण्याचा मार्ग आहे आणि एक मोक्षाकडे जाण्याचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे मारीच्यानं रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरून मोक्ष स्वीकारला, असं माणसाचं जीवन ठेवा. एक खूप जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे की माणसाची आजकालची वाट नरकाच्या दिशेने चालू आहे. माणसाला कळत नाही कोणत्या दिशेने आपण चालावं. एखादं आंधळ सुद्धा असावं, पण आंधळ सुद्धा महाराज उत्तर बरोबर देत. पण काही माणसं असे आहेत की जे दिसून सुद्धा आंधळे बनतात. मी 5च मिनिटं तुमचं घेणार आहे. मला माहित आहे की थंडी भरपूर वाजतीये. बाहेरची सगळी पंचकोशीतली माणसं आज तरी थोड्या प्रमाणात थंडी कमी आहे, बरोबर ना? महिला मंडळ झोप नाही ना आली? सगळे जागे आहेत ना? कीर्तन चालू द्या, मग चालू द्या रातभर. कुणाची गडबड नाही. तर जाता जाता 10 किंवा 5च मिनिटं मी घेईल. मला फक्त तुम्हाला शेवटी घेऊन जायचंय की नरकाच्या वाटेने जाण्यापेक्षा, नको त्या मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा, आंधळ्या माणसाला दिसत नाही पण तरी सुद्धा तो योग्य रस्ता दाखवतोय, पण आपण दिसून सुद्धा आंधळे. एकदा झालं काय, एक राजा आपल्या सैनिक आणि प्रधानासोबत लढाई शिकारीला गेला जंगलामध्ये. नीट ऐका बर का लाखपालेकर. राजा आपल्या सोबत सैनिक आणि प्रधानजीला घेऊन गेला. 2-3 तास झाले. कोणतं महाराज पाहायला गेलं तर ह्या तिघांची चुकामुक झाली आणि राजा वेगळीकडे गेला, शिपाई वेगळीकडे गेला आणि प्रधान वेगळीकडे गेला. चालत 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 असताना शिपाई चालत आले. शहराचा रस्ता सापडाना. करू काय? शिकार पण सापडली नाही. सगळ्यांची चुकामुक झाली. आंधळ्याला विचारलं. आंधळ बाबा बसलेले 70-80 वर्षाचे. ते शिपाई आले आणि त्या शिपायानं हाक मारली, ए आंधळ्या, आंधळ्या, आम्हाला शहराकडे जायचंय, रस्ता कोणता आहे? आता असं म्हटल्या बरोबर जरा त्या आंधळ्या असणाऱ्या बाबांना वाईट वाटलं. डायरेक्ट काय म्हटला हा, ए आंधळ्या. वाईट वाटलं महाराज त्या म्हाताऱ्या बाबांना. अरे माझं 70 वर्षाचं वय आहे तरी सुद्धा हा माणूस रिस्पेक्ट करत नाही, नीट बोलत नाही. पण तरी सुद्धा या आंधळ्यानं वाट सांगितली, इथून पुढं सरळ जावा, पिंपळाचं झाड लागेल आणि पिंपळाच्या झाडापासून उजवीकडे जा, तुम्हाला शहराचा रस्ता सापडेल. शिपाई निघून गेले. थोड्याच वेळात तिथं प्रधान आला. नीट ऐका बर का. प्रधान आला आणि प्रधान म्हटला, आंधळे बाबा, गावाकडं शहराकडे जायचंय हो, मला वाट दाखवता का? त्या आंधळ्यानं सांगितलं, हो सांगतो ना, इथून सरळ जा, पिंपळाचं झाड लागेल, पिंपळाच्या झाडापासून उजवीकडे जा, तुम्हाला शहराचा रस्ता सापडेल. आणि काहीच थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी कोण आला? लाखपालेकर, राजा आला. राजा म्हटला, सुरदासजी, ओ सुरदासजी, तुम्हाला बरं वाटतंय का? बरं आहे ना तब्येत तुमची? घ्या घ्या, ही बघा मी तुमच्यासाठी फळं घेऊन आलो. पण माझं झालं काय, माझी माणसं पुढं कुठं गेलेत मला माहिती नाही, मी रस्ता चुकलोय. तेवढ्यामध्ये त्या आंधळ्यानं सांगितलं, महाराज काळजी करू नका, तुम्हाला मी रस्ता सांगतो. इथून पुढे सरळ पिंपळाचं झाड आहे, पिंपळाच्या झाडापासून उजव्या हाताला जा, तुम्हाला शहराचा रस्ता सापडेल. आणि काळजी करू नका, तुमची माणसं पुढेच गेलेत. आता काही 20 मिनिटापूर्वी तुमचे शिपाई गेले, 10 मिनिटापूर्वी तुमचा प्रधान गेला आणि आता तुम्ही राजा इथं आला. लाखपालेकर, प्रश्न पडला का डोक्यात की त्या आंधळ्याला कसं काय कळलं की आधी 20 मिनिटापूर्वी गेलेले शिपाई आहेत, 10 मिनिटापूर्वी गेलेला प्रधान आहे आणि आता माझ्या सोबत बोलतोय तो कोण आहे? राजा आहे. कसं कळलं?
याला का सांगता? बोलण्यावरून बोलणं माणसाचं कसं होतं, बोलण्याचं जाऊ द्या, पण ज्यावेळी शिपाई आले आणि शिपाई महाराज डायरेक्ट काय म्हटले, आंधळ्या. कारण काही माणसं महाराज कमी पगारी पण फुल अधिकारी, ज्याला पगार कमी त्याची वटवट जास्त. त्यावेळी आंधळ्यानं सांगितलं, राजा तुला प्रश्न पडला ना, जी नीट बोलत नव्हतं ते कोण होतं? शिपाई होतं. आणि 10 मिनिटानं एक जण आला, तो म्हटला, आंधळे बाबा जरा तो नीट बोलला, तो प्रधान होता आणि तुम्ही मला आंधळे पण म्हटला नाही, आंधळे बाबा म्हटला नाही, तर तुम्ही मला काय म्हटला? सुरदास म्हटला. माझी तब्येत विचारली, खायला पिला दिलं. हे एका राजाचं वागणूक आहे की राजा आधी प्रजेची काय करतो, काळजी घेतो. म्हणून मला लक्षात आलं की तुम्ही राजा आहे. आंधळ्याचं एवढी हुशार वृत्ती पाहून त्या राजाला राहवलं नाही. राजानं आंधळ्याला खांद्यावर घेतलं आणि राजवाड्यात नेलं. हुशार म्हातारय, उपयोगी येईल. 2 शिपाई त्याच्यावर लक्ष ठेवले. आंधळ्याला जर काय झालं तर तुमचं काय खरं नाही म्हटले. आता असं झाल्यानंतर काही दिवसानं बाजारामध्ये घोडं विकायला आलं. घोडं, एक घोडं 20 लाखाचं. असे 2 घोडे राजानं घ्यायचे ठरवले, 40 लाखाचे घोडे. पण राजा म्हटला आधी आंधळ्याला दाखवावं, आंधळ्याला विचारावं. राजा आला, बाबा ओ बाबा, अहो घोडं घ्यायचं म्हणतोय, जरा तपासा घोडं चांगलंय का? आंधळ बाहेर आलं आणि आंधळ्यानं महाराज एका पहिल्या घोड्याच्या खांद्यावर हात टाकला, ते घोडं भितारलं. दुसऱ्या घोड्याच्या पाठीवर हात फिरवला, ते महाराज जागचं सरण तिथल्या तिथंच. राजाला आंधळ सांगतोय, राजा जो बितरलेला घोडा आहे तो घ्यायला तयार आहे, पण जे जागचं हालं ना ते घेऊन काय उपयोग? बिनकामाचं आहे ते, बिनकामाचं जे हालतच नाही त्याला काय, माणूस शेजारी आला तर काय फरक पडत नाही. राजा म्हटला, हे कसं काय कळलं तुम्हाला? अरे सोपं आहे, गाथ्यामध्ये सुद्धा सांगितलंय, जे जागचंच हालत नाही ते तुझं काम काय करणार? जे जागचंच इकडं सरकत नाही ते रेसला काय पळणार? हे रेसला पळण्याच्या लायकीचं. काही दिवसानं राजा म्हटला, वा हे आंधळ कामाचं दिसतंय. आंधळ्याला खुराक चालू करा. 1 ग्लास दूध चालू केलं. कुणाला? लाखपालेकर. कुणाला? आंधळ्याला. आणि काही दिवसानं एक व्यापारी तिथं आला, हिऱ्याचा व्यापारी. त्यानं महाराज 5 हिरा आणलं. किती हिरं? एक हिरा 20 लाखाला. एक हिरा 20 लाखाला. राजा म्हटला आंधळ्याला, बाबा हे नीट तपासून बघा हिरं. आंधळ अंधाऱ्या खोलीत गेलं आणि अंधाऱ्या खोलीतून बाहेर आलं आणि राजाला म्हणतंय, राजा यातलं 3 हिरं खरं आहेत आणि 2 हिरं खोटं आहेत. राजाला प्रश्न पडला, रे बाप रे, आपल्याला चांगलाच 1 कोटीला तडाखा बसला असता. आपलं 40 लाख वाचवलं. कसं काय बाबा, हे कसं कळलं? म्हातारं सांगतंय, हिरा अंधाऱ्या खोलीत न्या, लाईट लावल्यासारखा काय पडतो हिऱ्याचा? उजेड पडतो. ऐका लाखपालेकर, अजून जर खरा हिरा ओळखायचा असेल, हिरा आयरनीवर ठेवा, वरून घणाने घाव घाला. घणाने जरी घाव घातला तर हिरा आयरनीत घुसतो, फुटत. अजून खरा हिरा ओळखायचा असेल तर ऐका, ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. ढेकणाच्या स्पर्शानं हिऱ्याचं काय होतात? तुकडं होतात. काय काय जण म्हणतील, महाराज खरंय का? कुणाला जर खरं बघायचं असेल ना तर आणा खरा हिरा, मी ढेकून घेऊन येते. तस चुरा झाला हिऱ्याचा. आंधळ्यानं सांगितलं 2 हिरं खोटं आहेत आणि 3 हिरं खरं आहेत. राजा म्हटला, कामाचं म्हातारं, खुराक वाढवा. 2 ग्लास दूध आणि 4 चमचे तूप. खुराक वाढला. अजून महाराज शेवटचं सांगते, अजून एक व्यापारी आला, मोहरा घेऊन आला. मोहरा
मणी घेऊन आला. पहिले बरेच मणी होते बर का. तसं मणी घेऊन आला. 1 कोटी किंमत त्याची. राजानं विचारलं आंधळ्याला, सांग आंधळ्या, हा मोहरा खरा आहे का? आंधळ म्हटलं राजाला, मला एक दोरा आणा आणि एक काडी पिटी आणा. राजा म्हटलं कशाला? आणा तरी. आत खोलीमध्ये गेलं आणि खोलीमधून आंधळ बाहेर आलं आणि आंधळ सांगतय राजा, हा मणी खरा, खोटा मोहरा आहे. राजा म्हटला आंधळ्याला, कळलं कसं? आंधळ म्हणतंय, मोहऱ्याला दोरा गुंडाळा आणि त्याला आग लावा. दोरा जळला तर मोहरा खोटा, आणि दोऱ्याला आग लावली आणि दोरा तसाच राहिला तर मोहरा खरा. की मोहरा खोटा. काय म्हटला म्हातारा? आपल्या कामाचं आहे, याला 2 लाडू द्या. हुशार आहे म्हातार. बाबा माझ्यावर काय सांगचाल का? म्हातार म्हटलं, राजा तुझ्याबद्दल तर सगळी तुझी कुंडली माहित आहे, पण बोललं तर खूप मोठा विवाद होईल. नाही, पण माणसाला महाराज जी गोष्ट नाही विचारली ती काय करावी लागते? विचारावीशी वाटते. एका हॉटेलमध्ये बोर्ड लिहिलेला, बोर्ड वरती बघू नका. काय लिहिलेलं? वरती पाहू नका. तरी सुद्धा महाराज एकानं वरती बघितलंच, परत वरती लिहिलेलं. केलाच ना गाढवपणा. म्हणजे माणसाला नको म्हटलं की ते करावं वाटतं. तसं राजा म्हटलं, नाही नाही बाबा सांगा. अरे तुला राग येईल. त्यावेळी तो म्हातारा आंधळा बाबा म्हणतोय, राजा तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. तू राजाचा मुलगा नाही, तू खरा मुलगा आचार्याचा आहे. असं म्हटल्यावर महाराज त्या राजाच्या पायाखालची जमीनच सरकली. अरे बाप रे, मी राजाचा नाही, आचार्याचा आहे. आईला विचारायला पाहिजे, मी राजाचा मुलगा नाही, कोण्या दुसऱ्या आचार्याचा आहे. ते गपचूप महाराज आईकडे गेलं आणि आईला म्हणते, आई सांग, खरा माझा बाप कोण आहे? माझा बाप राजा होता का माझा बाप आचारी होता? त्यावेळी आई म्हटली, बाळा खरंय, तू आंधळ म्हणतोय तो खरंय, तू राजाच्या पोटचा नाही, तू कोणाच्या पोटचा आहे? आचार्याच्या पोटचा आहे. आचार्याचा मुलगा आहे तू. अरे झालं काय, बऱ्याच वर्ष मला मुलं होत नव्हती. मूल झालं की मरायचं, मूल झालं की मरायचं. आणि मला मूल झालं त्याच वेळी एका आचार्याची सुद्धा बायको गरोदर होती, तिला सुद्धा मूल झालं. तिचं मूल जगलं, माझं मूल मरलं. मी त्यांना विनंती केली की तुमचं मूल मला द्या, आणि तुमचं माझं मेलेलं मूल त्यांना दिलं. आणि त्यांचं मूल मेलं म्हणून काय केलं? जाहीर केलं. आणि त्या आचार्याचं त्याच्या बायकोचं मूल मी माझ्या ओट्यात घेतलं आणि त्याला या जगाच्या राजाचं काय दिलं? स्थान दिलं. म्हणजे असा तो आचार्याच्या पोटचा आहे बरं का, तसा नाही. तुम्हाला वाटत असेल तसा अजिबात नाही. राजा म्हटला, बाप रे, हे आंधळ एवढं हुशार आहे. बाबा तुम्हाला कळलं कसं? त्यावेळी आंधळ्यानं एवढं सुंदर उत्तर दिलं. नीट ऐका लाख पालेकर सांग, तो आंधळ सांगताय, राजा खरंच जर तू राजाच्या पोटचा असता, खरंच जर तू राजाचा मुलगा असता, तर ज्या वेळी मी घोडं चुकीचं सांगितलं त्यावेळी मला तू सोन्याच्या मोहरा दिल्या असत्या. अरे ज्या वेळी मी सांगितलं हिरं खोटात, त्यावेळी मला तू सोन्याचा कडा आणून दिला असता. अरे ज्या वेळी मी सांगितलं की एवढं मोठं तुझं 1 कोटी रुपये वाचवलं, हा मोहरा खोटा सांगितला, त्यावेळी तू मला एखादी सोन्याची चेन काढून दिली असती. पण याच्या बदल्यात तुम्हाला दिलं काय? 2 ग्लास दूध, 4 चमचे तूप आणि 2 लाडू. याच्यावरूनच कळतंय तू राजाचा पोरगा नाही, तू आचार्याचा पोरगा आहे. कारण राजा असता तर सोनं नाणं दिलं असतं. म्हणजे एवढी महाराज हुशार माणसं आपल्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. आंधळी असून ती जाणतीये, पण आपण जाणता असून सुद्धा नेमताय. म्हणून असं न करता महाराज सांगतात की करायचं काय? करा तर एकच करा, भगवंताचं नामस्मरण करा. करणे हेची काम, एकच काम करा. आणि कसं? जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक.
नाव नारायणाचं घ्यायचंय, कारण ज्याच्यामध्ये नारायण आहे त्याच्यासारखं पुण्य जगात दुसरं कोणी नाही. अरे नारायण नामानं अजामिळ तरला कोण? जीवनामध्ये वेश्येचा नाद, दारुडा, व्यसनी अजामिळ देवाचं नाव घेतलं नाही, मुलाचं नाव ठेवलं अजामिळ, भगवंताची कृपा झाली. आजारपणात मरताना फक्त म्हटला नारायणा इकडं ये. कुणाला म्हटला? मुलाला. पण वरच्या जगाच्या बापाला वाटलं मला हाक मारली, देव विमान काढून निघाला. बायको विचारते लक्ष्मीजी नारायणा कुठं निघाला? हाक मारली. अरे तुमचं नाव नाही घेतलं, मुलाचं घेतलं. पण तो नारायण भगवान परमात्मा सांगतोय अगं या जगाच्या पाठीवर सगळ्यात आधी नारायण नाव कुणाचं? माझं. आणि एकदा माझं नाव घेतलं, स्वर्गावरून विमान पाठवलं आणि अजामिळीचा उद्धार केला. म्हणून नाव एकदा घेतलं. कितीदा घेतलं? एकदा नाव घेतलं. म्हणून त्या भगवंताचं नाव घ्या, त्याच्या नामस्मरणामध्ये विलीन व्हा. आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. विठोबा रखुबाई, विठोबा रखुमाई. म्हणजे खूप चुकीचं ठरेल. तर अशी असणारी सगळी जाणकर मंडळी, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. श्रोते मायबाप, एवढं थंडीचं वातावरण आहे, आपला टाइम होऊन गेलाय, 11:30 वाजत आलेले आहेत, पण तरी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आनंदाने सगळी मंडळी कीर्तनामध्ये बसलेली आहेत. बाहेर म्हातारी वृद्ध मंडळी आहेत, त्याचबरोबर तरुण मंडळी आहेत, महिला मंडळ आहे. हा सगळा एवढा आनंदाचा उत्सव साजरा करतोय आपण. तर सगळ्या श्रोते वर्गाचं खूप खूप धन्यवाद की शांत चित्ताने कीर्तन ऐकलं. या कार्यक्रमाचा योग हरिभक्ती पारायण ज्यांच्याकडून मला आमंत्रण होतं, आदरणीय आमचे असणारे मंगेश महाराज लोखंडे, एक त्यांच्याकडे पाहिलं ना की ते म्हणतात ना की ज्याप्रमाणे एका सोन्याच्या लकडीचा अलंकार बनवायला सोनार लागतो, मातीचं मडकं घडवायला कुंभार लागतो, तसं हे बिघडलेलं जीवन ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी नेऊ घालायला पांडुरंगाच्या विचाराचा समर्थक लागतो. तो समर्थक म्हणजे आपले आदरणीय महाराज आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या पायी वारीमध्ये मला कीर्तन करण्याची सेवा मिळाली ते असणारे गुरुवर्य हरिभक्ती पारायण राम महाराज आंबेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांच्यामुळं, ज्यांच्या पाठीमागं मला लेकीप्रमाणे माई, एखाद्या स्वतःच्या पोटच्या लेकीप्रमाणे ज्यांचा माझ्यावरती जीव आहे, असे आमचे आदरणीय महाराज दिगंबर महाराज पवार आवर्जून कार्यक्रमाला माझ्या उपस्थित असतातच. पण महाराजांचं मला सांगणं, मंगेश महाराज सांगतात की महाराज आसपास कोणत्याही आपल्या भागामध्ये कार्यक्रम असू द्यात, एवढ्या महाराजांना उत्साह की नेहमी उपस्थित असतात. महाराजांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आज उपस्थित गायनाचार्यांमध्ये आमचे महाराज गायन करत होते. महाराजांचं नाव काय? तेजस महाराज. तेजस महाराज मृदंग वाजवायला म्हणजे दोन्ही चालतंय असे असणारे सर्वगुण संपन्न आमचे तेजस महाराज सुंदर असं गायन केलं. सोबत शेजारी कोण होतं मगाशी? विष्णू महाराज. विष्णू महाराज. अजून मंगेश महाराज आहेत, विष्णू महाराज आहेत. आमचे मृदंगाचार्य माझ्या सोबत आलेले अनिकेत महाराज जाधव यांनी देखील सुंदर साथ दिली. महाराजांचं धन्यवाद. आमचा बालगंधर्व, नाव काय? पारस. अरे वा, नाव सुद्धा गंधर्वाप्रमाणे बर का, पारस. आमच्या पारस दादानं या मृदंगावरती सुंदर थापा तर सगळेच मारतात बर का, पण सुंदर थाप, जोरदार टाळी वाजवा जरा, जोरदार. सुंदर अशी थाप आमच्या दादाची होती. त्यांचं धन्यवाद. आमची ही सगळी परमार्थी क्षेत्रातली मंडळी, आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही, तर पटपट बोला. आमचे चोपदार काका, नाव काय काका? सावंत. सावंत. शेजारी कदम. कदम महाराज आहेत. भोवड. काय? भोवड. घोवड. भोवड. भोवड. भुवड. भुवड महाराज आहेत. शेजारी पालकर. पालकर महाराज आहेत. जितेंद्र. जितेंद्र महाराज आहेत. ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज आहेत. आदरणीय नागेश महाराज आहेत. राम महाराज. राम महाराज. अरे वा, संत मंडळी सगळे आहेत. इकडं या दिदी आहेत आमच्या
माझ्यासोबत आलेली माझी विद्यार्थिनी नेपाळची कन्या आमच्या शीतलताई या ठिकाणी उपस्थित. नेपाळची वर का मुद्दाम सांगते, तिच्या चेहऱ्यावरून बघितलं तरी लक्षात येतं नेपाळची मुलगी आहे. शेजारी श्रेया ताई आहे, सीमा ताई आहे, आराधना ताई आहे, आतिश महाराज आहेत, प्रथमेश महाराज, तरवेश महाराज आहेत, महेश महाराज आहेत, लहाने बाबा आहेत शेजारी, भुवड बाबा आहेत, उमासाहेब महाराज आहेत आणि लोखंडे महाराज आहेत. अरे वा, मुलगा इकडं तर वडील इकडे आहेत, म्हणजे अशी साथ. हा, हे तर महत्वाचं आहे बरं का. तेजस महाराज मला सांगतायत महाराज चोपदार बाबा राहिले, हे तर महत्वाचं आहे. हे मला मागून काठी गुण उभा आहेत. महाराज तुम्ही रेटून बोला, मी मागून खंबीर आहे, घाबरायची गरज. आणि खामकर बाबा आमचे आहेत, त्यांचं धन्यवाद. दिदी आमची लहानशी, दिदीचं नाव राहिलं काय, त्रिशा. अरे वा, एवढी लहान लेकरू टाळ घेऊन उभा आहे. त्रिशा दिदीचं देखील धन्यवाद. आणि हा आपला कार्यक्रम आपल्या गावापुरता, आपल्या तालुक्यापुरता मर्यादित न राहता साता समुद्रा पार त्याची कीर्ती व्हावी याच्या करता माझ्यासोबत आलेले, ज्यांचं नाव लौकिक, अख्खं चॅनल सगळीकडे नाव लौकिक आहे, असे असणारे ओम साई क्रिएशन, ओम साई परिवार, त्याचे करते कार्यकर्ते आमचे रोहित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं, हे नसल तर हे चांगलं चालत नाही. नाहीतर तिकडं महाराज दादांनी इकडं तिकडं एखादं बटन फिरवलं की सगळं फुस, काही चालणार. तर दादांनी सुंदर अशी माईक सिस्टीम मॅनेज केली. दादांचं नाव काय, महेश दादा. बरेच महेश आहेत बरं काही, मला वाटतंय दत्त जयंती निमित्त सगळे महेशच आले. तर महेश दादांचं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर शिरकमळ ठेवते. पुन्हा एकदा जाता जाता सांगून जाते, हा आपला सोहळा एवढा सुंदर सोहळा आहे. आणि अजून एक आश्चर्य मला असं बघायला मिळालं की लहानपणापासून कीर्तन करते महाराज, अनेक हार गळ्यात पडले, पण असा लाइटिंगचा हार कधी गळ्यात पडला नाही महाराज. रेकॉर्ड ब्रेक केलं तुम्ही. एवढा सुंदर हार की आयुष्यामध्ये आमच्या असेच रंग भरावेत, एवढा सुंदर हार आहे. आमच्या भावानेच बनवलेला. अरे वा, टाळी बर काय एकदा. वा वा, विलास दादांचे खूप खूप धन्यवाद. एवढा सुंदर हार बनवला. ज्या ज्या वेळी महाराज आपल्या या भागाचा, आपल्या या परिसराच्या मोठमोठ्या सप्त्यांचं, मोठमोठ्या कार्यक्रमाचं वर्णन केलं जाईल ना, त्या वेळेला आपल्या या दत्त जयंती निमित्त चाललेल्या लाख पालकरांचा सप्त्याचं नाव घेतल्याशिवाय त्याचा इतिहास पूर्ण होणार. एवढं सुंदर नियोजन आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावर शिरकमळ आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. 2 मिनिटं जाता जाता मी 2 मिनिटं घेणार आहे. आपल्या दत्तात्रयांचं सगळ्यांनी भजन करायचे. हात वरती सगळ्यांची झोप गेली पाहिजे. सगळे हात वरती करा. थंडीत जाणार 2 मिनिटात सगळ्यांचे. हात वरती, हात वरती, हात वरती, अजून वरती. आता असेच ठेवायचे रात्रभर. चला जोरात सगळ्यांनी भजन करायचंय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. जोरात जोरात माग म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आवाज आवाज लाख पालेकर. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आवाज आवाज आवाज.
दत्तगुरुचे नामस्मरा दत्तगुरुचे नामस्मरा दत्तगुरुचे नामस्मरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय हॅलो, हॅलो. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय